ऊर्जा मंत्री नितीन राऊत पत्रकार परिषद घेत आहेत, थेट प्रक्षेपण पाठवलेलं सांगतात आणि मोठं बिल आलेलं सांगतात। ते आम्ही डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिने जे आहेत ते आपले थंडीचे दिवस असतात, हिवाळ्याचे दिवस असतात, त्याचे बिल आम्ही त्याचा ॲव्हरेज काढला। पहिल्यांदा तर आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या मीटरचे फोटो काढा, आमच्याकडे पाठवा, परंतु रिस्पॉन्स हा 2-3% आम्हाला आला त्या ठिकाणी, इतर लोकांनी दिला नाही, त्यामुळे ॲव्हरेज बिल आम्हाला पाठवावं लागलं। आणि हे बिल आता सगळीकडे गेलेत। बिल जात असताना एकच बिल गेलं, परंतु त्याचे 3 वेगवेगळे हिस्से त्यामध्ये नमूद केलेले आहेत। त्याच्या पाठीमागे आमचं वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे बिल चेक करू शकता। असं सगळ्या गोष्टी दिलेल्या असतानाही जे भारतीय जनता पक्षाने आंदोलन या ठिकाणी सुरू केलं की वीज बिलाच्या बद्दलचं, तर ते आंदोलन चुकीचं आहे। त्यांना जर आंदोलन करायचंच आहे तर त्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध केलं पाहिजे। केंद्र सरकारने डिस्कॉमला 90,000 कोटी या ठिकाणी डिक्लेअर केलं की आरईसीच्या माध्यमातून किंवा पीएफसीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 90 कोटी पूर्ण देशातल्या डिस्कॉमला देतो। आणि आम्ही त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही जे 90 कोटीमध्ये आम्हाला 10,000 कोटी लागणार आहेत, कारण महाराष्ट्र मोठा प्रदेश आहे, औद्योगिक क्षेत्र आहेत महाराष्ट्रात, तर तुम्ही हे विदाऊट इंटरेस्ट आम्हाला दिलं पाहिजे आणि अनुदानाच्या रूपाने दिलं पाहिजे। आज झालं काय की केंद्र सरकारने त्यावरती 10.5% व्याज आकारणी केलेली आहे आणि हमी मागितली आहे राज्य सरकारची। त्यापेक्षा तर बँकांचं व्याज कमी आहे। मग सावकारी या ठिकाणी कोण करताय? तर केंद्र सरकार सावकारी करताय। आणि केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष जर विरोध करत असेल तर त्यांनी या सावकारीला विरोध केला पाहिजे की केंद्र सरकारने अनुदानाच्या रूपामध्ये राज्य सरकारला दिल्यास आम्ही 3 महिन्याचे बिल माफ करून टाकू, आम्हाला काही अडचण नाही माफ। परंतु ती स्थिती अजून आलेली नाही। केंद्र सरकारला पत्र लिहून आज जवळपास 15 दिवस झाले, उत्तर आलेलं नाही आहे। लोकांना दिला असता तर दिला पाहिजे, शेवटी जनतेचं राज्य आहे। तर आम्ही लोकांना सवलती दिल्या की तुमचे बिल आम्ही तपासून घेऊ। अनेक लोक आपल्या घराला कुलप लावून बाहेरगावी चालले गेले होते आणि त्यांचे घर बंद होते, तर त्यांना सुद्धा बिलं गेलेली आहेत ॲव्हरेजमध्ये। ती तपासणी करून त्यांनी जर सांगितलं की आमची बंद होती तर ती दुरुस्त केली जातील। दुसरं असं की ज्यांना वाटतं की आपली दुकानं बंद होती, व्यवसाय बंद होता, त्यांची दुरुस्त केली जातील। आणि आम्ही जास्त बिल जर आलं असेल तर 3 हप्ते त्याचे करून दिले, जसे 3 महिन्याचं बिल दिलं 3 हप्ते केले, सुलभ जावं म्हणून। आणि आवश्यकता वाटेल की लॉकडाऊन आणखी वाढेल तर आणखी हप्ते आम्हाला करून देता येतील, त्याच्याबद्दल फ्लेक्झिबल आहोत आम्ही। आणि जे एकरी पैसे जमा करत असतील त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना 2% सूट दिली। आणि जे आता भरतील पूर्ण पैसे त्यांनाही 2% सूट लागू राहील। आणि जे हप्ते आम्ही देतो त्या हप्त्यावर आम्ही कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट त्या ठिकाणी घेणार नाही आणि कोणती पेनल्टी लावणार नाही। आणि हप्तेवारी ते देत असले तर त्यांचे कुणाचे आम्ही वीज कनेक्शन सुद्धा कापणार नाही। या संकटाच्या काळात आज वीज कनेक्शन आम्ही कापायचं नाही हे ठरवलं आहे, परंतु लोकांनी सुद्धा मदत करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सुद्धा दुसऱ्याचे ग्राहक आहोत, जसे तुम्ही आमचे ग्राहक आहात। त्यामुळे तुम्ही सुद्धा तेवढं समज थोडीशी ठेवली तर सरकारला सुद्धा तुमची मदत करता येईल आणि तुमचं सुद्धा योगदान त्यामध्ये महत्वाचं राहील। सर, मुळात प्रश्न असा उद्भवतो, आता लोकांच्या तक्रारी अशा स्वरूप आहेत की ॲव्हरेज बिल आलंय मान्य, आता नव्यानं करेक्शन होऊन नवीन बिल येईल, पण अनेक ठिकाणी एमएससीबी कडनं मेसेज जात आहे, बेस प्रशासनाकडनं मेसेज जात आहे की तुम्ही जर बिल नाही भरलं तर ते कट केलं जाईल। यावर मुळात आक्षेप आहे राज्य सरकारच्या वतीने, किंवा तुम्ही वारंवार सांगता की वीज बिल स्लो हप्त्याने भरा, मुभा दिली जाईल, पण लाईट बिल कट होणार नाही हे आपण सांगता, पण खाली लोकांना मेसेज वेगळे जात आहेत। नाही, मुंबई आणि MMRDAच्या परिसरामध्ये जर लोकांचे वीज कनेक्शन कापले जात असतील तर ते चुकीचं आहे। त्या जे कोणी हे करत असेल प्रकार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्हाला करता येईल।
तो इश्यू नाही. इश्यू कसा आहे की आम्ही ज्यांनी जास्त पैसे भरले होते त्यांचे पैसेही परत करतो आहोत. जे बिलामध्ये जर तुम्हाला बिल आलं आणि तुम्ही पैसे भरून टाकले आणि ती बिल आकारणी आमच्याकडून चुकीने जर जास्त गेली असेल तर त्यांचे पैसे सुद्धा आम्ही इतर बिलांमध्ये टाकून त्याला मायनस दाखवतो आहोत आणि त्यांना मदत करतो आहोत. याबद्दल कुणी बोलत नाही. 24 तास वीज दिली याबद्दल कोणी वाच्यता करत नाही. आणि त्या करोनाच्या संकट समयी वीज कर्मचारी जाऊन त्यांना त्या वीज पुरवठा केला, त्याला करोना योद्धा सुद्धा म्हणत नाही. आणि तुम्ही म्हणता की या ठिकाणी आम्हाला वाढीव बिल आले तर आश्चर्यच आहे एक प्रकारचं. परंतु शेवटी सरकार जनतेचं आहे आणि जनतेसाठी उभं आहे आणि पुन्हा त्यांच्यासाठी उभं राहील. सर, पॉलिटिकल काही प्रश्न आहेत. प्रश्न मुळात दोन विषयातले की एकतर राज्यांमध्ये दोन विषयांची खूप मोठ्या जोरदार चर्चा सुरू आहे. एक तुम्ही केलेली नियुक्तीवरून झालेला आहे तो. दुसरं की अशोक चव्हाणांच्या संदर्भात मध्ये सुद्धा आता चर्चा आली की अशोक चव्हाणांच्या विभागाचं काही विभाजन करणार आहेत, या गोष्टीमध्ये नाराज आहेत. तुम्ही प्रदेशाध्यक्ष थोरात साहेब हे काँग्रेसचे मंत्री, मुख्यमंत्र्यांना या संदर्भातली तुमची काही आहे नाराजी ती व्यक्त केली आहे का आणि कशा स्वरूपात केली? मी एक गोष्ट तुम्हाला आजही सांगतो आणि उद्याही सांगेन की आमचं सरकार स्थिर आहे. आमच्या सरकारला कोणत्या अडचणी नाहीत आणि अडचणी निर्माण होणार नाही. 5 वर्ष पूर्णपणे आमची ही सरकार चालणार आहे. त्यामुळे ह्या ज्या वावड्या उठवल्या जात आहेत त्याला काही अर्थ नाही आणि त्यावर बोलणंही आवश्यक मी समजत नाही. साहेब, आज विरोधी पक्षनेत्यांनी आरोप असा केलाय प्रवीण दरेकरांनी की काँग्रेस मानहानी सहन करून का असं राहतंय या सगळ्या गोष्टींमध्ये. नाही, काँग्रेसचं मानहानी कुठं होत आहे? कोण मानहानी करत आहे? मुख्यमंत्र्यांची रोज चर्चा होते, कॅबिनेटमध्ये चर्चा होते, आमचे अध्यक्ष बोलतायत, आमचे नेते बोलतायत त्या ठिकाणी. त्यामुळं मानहानीचा विषय आलेलाच नाही आहे. आणि मानहानी कोणाची झाली आणि कुणी केली? दरेकरांना त्यांचं व्यक्तिगत मत असू शकते. त्यांना वाटत असेल कदाचित की देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी संपर्क करत नाही, त्यामुळं कदाचित त्यांना वाटत असेल की आपली मानहानी होत आहे. परंतु इथं तर मुख्यमंत्री संवाद साधतायत रिजन वाईज. 2-3 दिवसापूर्वी विदर्भाच्या सगळ्या आमदारांशी त्यांनी वेबिनारच्या माध्यमातून चर्चा केली आहे, त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. इतर विभागामध्ये सुद्धा त्यांच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामध्ये तिन्ही पक्षाचे लोक उपस्थित आहेत. तिथं बाळासाहेब थोरातही असतात, जयंत पाटील असतात, ते असतात. तर कुठली मानहानी आहे मला समजलं नाही. मुख्यमंत्र्यांची आज मुलाखत येते सामनाला. त्यांनी म्हटलंय की माझी मुलाखत सुरू असताना तुम्ही सरकार पाडवून दाखवा असं भाजपला त्यांनी आव्हान दिलं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. सरकार तर आमची पडणार नाही आणि जर बीजेपीला एवढंच वाटत असेल की आम्ही पाडू शकतो तर त्यांनी दाखवावं. आणि हे आव्हान आमचं सुद्धा आहे, कारण आम्ही तिन्ही पक्ष एक मर्यादित आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवून या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत आणि ते या राज्याच्या जनतेला दिलासा देण्यासाठी, त्यांची विकास कामं करण्यासाठी एकत्र झालेलो आहोत. आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री तिन्ही पक्षाशी संपर्क ठेवून या ठिकाणी काम करतायत. आपण करोनाच्या संकट समयी स्वतःला सावरलेला आहे, मदत केलेली आहे. त्यामुळं त्यांनी जे चॅलेंज दिलेलं आहे ते सार्थ आहे आणि ते सार्थ ठरणार आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल बेस्ट के सामने बीजेपी के लोगों ने धरना दिया, जीएम को घेरने की कोशिश की बढ़े हुए बिल को लेकर. आप लगातार कह रहे हैं बिल नहीं बढ़ा हुआ है, बीजेपी कह रही है, आप साहूकारी कर रहे हैं. देखिए, बिल तो बढ़ा हुआ नहीं है. जो लोग कह रहे हैं कि हम साहूकारी कर रहे हैं, पहले वो अपने गरेबान झांक कर देखे कि केंद्र सरकार ने 90,000 करोड़ रुपया डिस्कॉम को जो दिया है उसमें आरईसी और पीएफसी की तरफ से जो हमको कर्जा लेने के लिए कहा गया है वो कर्जे में 10.5% वो ब्याज लेते हैं. तो जो ब्याज 10.5% ले रहे, बैंकों का ब्याज जो है वो 7% का है और इनका ब्याज 10.5% का है.
तो सावकारी कौन कर रहा है, यहाँ दिख रही है कि भारतीय जनता पार्टी की सरकार ही सावकारी कर रही है। रही बात बिजली बिल की, तो उसके बारे में समय समय पर हमने हर चीज में प्रयास किया है कि हम जनता के साथ है, जनता के साथ रहेंगे। और बिल के पीछे ही महावितरण ने अपनी वेबसाइट डाली है और उस पर बिल आप जांच सकते हो कि आपका बिल आया कितना है और कैसा आया है, तो आपको पूरा मालूम होगा। हमने 3 महीने के बिल जरूर दिए हैं इकट्ठा, लेकिन उसको सेपरेट करके उसमें दिखाया गया है। दूसरी बात ऐसी कि जिनको लगता है जिनके मकान बनते, घर बनते या यहाँ नहीं थे, चले गए, जो दुकानें बंद थी, उनको उसका रिव्यू करने का अधिकार है। उनकी कंप्लेंट आई तो हमारे लोग उस कंप्लेंट को दुरुस्त करेंगे। हमारे कर्मचारी हेल्प डेस्क लगाकर बैठे हुए हैं अपने ऑफिस में। लेकिन अगर किसी जनप्रतिनिधि को लगता है कि नितीन राऊतांची